नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे गौतम म्हणत असतो कानाला, की ती सरकार जी आहे ना, ती हार मानणारी बाई नाही आहे. कारण की तुला मागच्या वेळी जे मी कोडं सांगितलं होतं ना, ते तू सोडवलं. पण आता मी जे तुला सांगत आहे ना, ते अजून एक कोडं तुला सोडवायचं आहे. डोळ्यात तीक्ष्ण नजर, स्वच्छ नजर ठेवून तुला बघायचं आहे. ती जी सरकार आहे ना, ती खूप डावपेच खेळणारी बाई आहे आणि दुसऱ्याच्या डोळ्यात धूळ टाकणारी बाई आहे. कारण की तुला खूप सावध राहायला हवं. अजून तर खूप ती आता हरली आहे असं मानू नको. ती अजून खूप डाव खेळणारी बाई आहे. इकडे मात्र आता कुल्फीला इथे लेन्सची डब्बी सापडलेली असते आणि कानाने सखीसाठी सूप तयार करून आणलेलं असतं आणि आता काना म्हणतो, की "काय करता आहे सखी मॅडम? हे बघा तुम्हाला मी सूप तयार करून आणलेलं आहे." तेव्हा सखी म्हणते, की "आपण ज्यावेळी बाहेर गेलो होतो, त्यावेळी खरं तो चान्स तू घालवला, पण मला खरंच सूप खूप आवडतं. त्यावर मस्त ते कुरकुरीत नूडल्स टाकले का खूप छान लागतं आणि त्यामुळे आत्ता मात्र मी त्याचा आनंद घेणार आहे." आता येथे कान्हा सूप प्यायला लागतो तेव्हा सखी म्हणते, "असंच गरम पिणार आहे की त्या दिवशी तुला किती चटका बसला." आता सखी ते स्वतःची हवा फुकते आणि कानाला पाजते. इथे कान्हा म्हणतो, की "चौथी फेरी तुम्ही काय प्रश्न आता मनात आणला आहे? काय करणार आहात तुम्ही?" तेव्हा सखी म्हणते, "मला असं काही शोधायचं आहे की चौथी फेरी राहिलेली आहे." तेव्हा आता कान्हा म्हणतो, "चौथ्या फेरीचं तुम्ही काही ठरवलं आहे का? नक्की काय करणार आहात? काय विचारणार आहात?" तेव्हा कान्हा आता सखीला विचारतो. सखी म्हणते, "अजून तर काही ठरवलेलं नाही आहे. मला पण कळत नाही आहे मी की आता काय करू? नेमकी कोणता प्रश्न त्यांना विचारू?" कान्हा म्हणतो, "सोप्पं आहे, काही नाही. आता 3 डाव तर ती हरलेलीच आहे सरकार. आता राहिला आहे 1 डाव. 1 डावामध्ये असा खेळ खेळायचा आहे की जेणेकरून ती सरकार काहीच करू शकणार नाही." असं काहीतरी आठवायला हवं. कुल्फी आलेली असते. कुल्फी म्हणते, "सखी दीदी, मला हे बघ रामाचं चित्र काढलेलं असतं." की म्हणते, "वॉव! खरंच किती कुल्फी तू किती सुंदर ड्रॉइंग केलेली आहे." आणि मग येथेच कुल्फी म्हणते, की "कान्हा दादा, मी तुझ्याशी कट्टी आहे. तू मला प्रॉमिस केलं होतं की तू मला कलर आणून देशील." तेव्हा कान्हा म्हणतो, "अगं मी खरंच विसरलोच. आठवण नाही राहिली मला. आता तुला आणून देतो." इकडे मात्र सरकार तिच्या ते लेन्स शोधत असते. ती म्हणते, "कुठे गेली ती लेन्स? इथेच तर ठेवलं होतं. कुणी कुठे गेली?" आणि ती शोधायला सैरावैरा सुरुवात करते. कारण की तिच्या लेन्स आता तिथून गायब झालेल्या असतात आणि ती शोधत असते. आता कुल्फी म्हणते, "हे बघ अ, कान्हा, हे मला काय सापडलं आहे." आणि कुल्फी त्या लेन्स त्यांना दाखवते. इकडे तेजस्विनी उठलेली असते. तेजस्विनी म्हणते, की "आजचा तो शेवटचा दिवस आहे आणि आज खरंच हे रामा, आज सत्यावर वाईटावर सत्याचा विजय होऊ दे. आज जे खरंच मी 10 वर्षे जो वनवास भोगला आहे, तो वनवास माझा आज संपू दे. आज काहीतरी असं घडू दे, सत्याच्या साईडने देवाला उभं राहा." असं म्हणते. इकडे कान्हा किरणबरोबर बोलत असतो, त्याचा मित्र असतो. तर इथे कान्हा म्हणतो, कान्हा सांगत असतो, की "ती बाई सरकार जी आहे ना, ती खूप डेंजर बाई आहे. खूप खेळ खेळत असते. पण आता तिला कसं हरवायचं?" तेव्हा आता किरण म्हणतो, की "अरे, ती खरंच हार मारणारी बाई नाही. ती सरकार आहे आणि ती प्रत्येकाचा हिशोब चुकता करते. कारण की ती खूप डेंजर आहे. ती काहीही करू शकते. तुला खूप सावध राहायला हवं." कान्हा म्हणतो, "हो, मला असं काहीतरी तिचं गुपित शोधायचं आहे, जे आपल्याला अजून माहीतच नाही आहे. असं काहीतरी करायला हवं आहे. पण नेमकी काय करावं ना, ते मला सुचत नाही आहे सध्या. असं काय करावं, की जेणेकरून आपल्याला सरकारचं काहीतरी एखादं गुपित कळेल." आता ते दोघंजण चहा घेत असतात. तेव्हा मात्र तितक्यात एक माणूस येतो. आंधळा म्हणून येथे कान्हाकडून पैसे घेतो. कान्हा म्हणतो, की "अरे, धर तुला पैसे." कान्हाला वाटतं, की खरंच आंधळा आहे आणि कान्हा त्याला पैसे देतो. किरण म्हणतो, "अरे, तू त्याला पैसे दिले, तो तुला खरंच बेवकूफ बनून गेला. काल याच माणसाने लंगड्याचं रूप घेतलं होतं." आणि मग तो किरण म्हणतो, की "बघायचं का तुला?" आणि मग त्याची जुडी जी आहे तो पळवतो. तेजस्विनी विचार करत असते, की आज कोणती साडी घालू नेमकी? आज रामनवमी आहे, तर कोणती साडी घालू त्याचा विचार करत असते. आणि मग सखी येते, तर ती व्हाईट साडी जी असते, तर सखीला विचारते, "सखी, मी आज कोणती साडी घालू?" तेव्हा सखी म्हणते, "ही माझ्या आईची फेवरेट साडी आहे. ही साडी घाला तुम्ही. तुम्ही अंघोळ करून घ्या आणि ही साडी नेसा तुम्ही." आता सखी म्हणते, "खरंच तुम्ही कोणतीही साडी घातली, या साडीत खूप छान दिसाल तुम्ही." तेव्हा सखीने साडी आईला तिच्या निवडून दिलेली असते. तेव्हा सखी म्हणते, की मी सत्यापर्यंत पोहोचले आहे. खरं काय आणि खोटं काय हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मला काय निर्णय घ्यायचा तो मी आज घेणार आहे.
आता इकडे कान्हा म्हणतो की असं करायला नको आहे, तू असं का करतो आहे? तेव्हा मग तो आंधळ्याचं सोंग घेतो. तो म्हणतो की माझी ही बघ या फोटो, ही माझी मुलगी, ही खूप किती गोंडस आहे, पण हिला डोळे नाही आहे. तेव्हा हिच्या विलासासाठी मी हे सगळं काम करत आहे. पैसे नाही आहे, गरीब आहे, म्हणून हे सगळं करावं लागत आहे. आज हे सोंग तर उद्या हे सोंग. तेव्हा कान्हा म्हणतो की असं करू नका. उद्या तुम्ही याच जागेवर मला भेटा. मी तुम्हाला सगळे विलासाचे पैसे देईल म्हणून. पण असं काम नका करू. तेव्हा कान्हा म्हणतो की हो रे, आत्ता तर मला गौतम काकांनी सांगितलेलं कोडं मात्र सुटलेलं आहे. कोडंही सुटलेलं आहे आणि काय करायचं तेही सुचलेलं आहे. आता इकडे तेजस्विनी साडी नेसून आलेली असते आणि ती सखीला विचारते, कशी दिसते आहेस मी? सखी बघतच राहते. सखी म्हणते, अगदी माझ्या आईसारख्या दिसत आहे. तुम्हाला कुणाची नजर नको लावायला. तर सखी काजळ घेते आणि लावायला जाते. तितक्यात मागून परत तिची आई येते आणि म्हणते, मी कशी दिसत आहे? आता मात्र इकडं तो जो माणूस असतो त्याला कान्हा मदत करायला तयार होतो. पण त्याच्याच खोट्यापणाने कान्हाच्या पुढे गौतमचं कोडं जे असतं ते कोडं सुटलेलं असतं. गौतमने जे कोडं टाकलेलं असतं ते कान्हाला उलगडलेलं असतं. तेव्हा कान्हा किरणला म्हणतो, आता मात्र काही नाही, आता सत्याचा विजयच होणार आहे बघ आता. आणि इकडे दोघीही सारख्याच साड्या घालून सखीसमोर उभ्या असतात. आता सखीला कोणती तिची आई आहे हे कळायला तिला मार्गच उरलेला नसतो, कारण की दोघीही आलेल्या असतात. तेव्हा आता सखी म्हणते, हे काय? तेव्हा मात्र इथे मनस्विनी आणि तेजस्विनी म्हणत असते की अगं मीच तुझी आई आहे सखी, तू बघ हिच्या याच्यात येऊ नको. सगळ्यांसमोर दोघीही एकसारख्या साड्या घालून आलेल्या असतात आणि सखीला म्हणतात, सखी बाळा तू आम्हाला ओळख मला. आणि मग मनस्विनी जी असते ती सखीला खूप विनवणी करत असते, सखी बाळा मीच तुझी आई आहे, ही तर बहुरूपी आहे, हिने माझं सोंग घेतलेलं आहे. आता मात्र सखीला त्यांना ओळखायला खूप कठीण जात असतं, कारण की दोघी जुळ्या असतात आणि दोघीही सारख्याच पोशाखात सखीसमोर उभ्या असतात. आता सखी नेमकी कुणाची निवड करणार हे आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायलाच मिळणार आहे. तेजस्विनी सांगत असते, सखी तू माझ्या रूममधून गेली, मला सांगितलं की तू ही साडी घाल. मला तर वाटतं मनस्विनी ते ऐकलं होतं आणि मनस्विनीसुद्धा तशीच साडी घेऊन आलेली आहे आणि तिने माझं प्रत्येक वेळेस ती माझंच हिरावत आलेली आहे आणि आत्ताही ती तेच करत आहे. सखी तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. आता गौतम म्हणतोय, या दोघींना कसं ओळखायचं काहीच कळत नाही. आता पुढील भागामध्ये खरंच आता सखी तिच्या खऱ्या आईला ओळखू शकेल का? दोघी सेम रूपात तिच्यासमोर उभ्या आहे, पण कान्हा मात्र आता येथे रामाची पालखी घेऊन आलेला असतो आणि आता खरंच या सगळ्याचा उलगडा आता कान्हाच करणार असतो. आता कान्हाला माहिती झालेलं असतं की इथे मनस्विनीचा काय डाव आहे आणि मनस्विनीचा जो डाव आहे तो डावपेच आता कान्हा सगळ्यांसमोर आणणार आहे आणि आता सखीला खऱ्या आईची ओळख होणार आहे आणि पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला कनेक्ट राहा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. तेव्हा आता कान्हा जो धूळ आहे ती फेकणार आहे आणि मात्र तिच्या डोळ्यामध्ये मनस्विनीच्या डोळ्यामध्ये धूळ गेलेली असते आणि आता मनस्विनीनेच कानाला समजलेलं असतं की मनस्विनीच्या डोळ्यामध्ये जी लेन्स आहे ती खाली पडते आणि आता ती सखीच्या हाती लागलेली आहे. आता मात्र सखीची आई कोण आहे ही सखीला आता ओळखायला काही टाईम लागणार नाही. आता सखी समोर सगळं सत्य मनस्विनीचं कारस्थान आणि कटकारस्थान समोर येणार आहे.